नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, वडिलांकडून आणि आजोबांकडून आपल्याला गिफ्ट विल याद्वारे मिळालेली संपत्ती ही वडिलोपार्जित नसून स्वयंअर्जित आहे आणि तशी ती असते. परंतु ते कसं होतं हे नेमकं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हे जे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी योग्य ती कोर्टाची सर्वोच्च न्यायालयाची जजमेंट देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या जजमेंटमध्ये सांगितलेल्या अटी जर पूर्ण केल्या तर तुम्हाला तुमच्या वडिलांकडनं किंवा आजोबांकडनं मिळालेलं घर, शेत, जमीन, पैसा हे सर्व तुमच्या स्वअर्जित असं समजलं जातं. ते तुमच्या स्वतःच्या मालकीचं समजलं जातं आणि तुम्ही त्याची विल्हेवाट लावू शकता. परंतु मित्रांनो, अजूनही कोणी ज्यांनी माझा चॅनेल हा सबस्क्राईब केलेला नाही त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकनही दाबावं, म्हणजेच त्यांना अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, पाहूया नेमकं या खटल्यामध्ये काय झालंय ते. मित्रांनो, स्वकष्टार्जित संपत्ती आणि वडिलोपार्जित संपत्ती याच्यामध्ये फरक असतो. स्वकष्टार्जित संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जी आपण स्वतः कष्ट करून मिळवतो, त्या संपत्तीला स्वकष्टार्जित संपत्ती म्हणतात. आणि जी संपत्ती आपल्याला वाडवडिलांकडून मिळते त्याला वडिलोपार्जित संपत्ती किंवा अँसेस्टरल प्रॉपर्टी असं म्हणतात. परंतु अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मधला आणि स्वकष्टार्जित संपत्ती मधला फरक आपल्याला नेमका कळला पाहिजे की कुठल्या संपत्तीला वडिलोपार्जित समजतात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एक जर घर समजा असेल या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हे घर तुमच्या आजोबांनी स्वतःच्या कष्टातनं केलं असेल, त्या आजोबांच्या नंतर तुमच्या पणजोबांचा जन्म झाला असेल, त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर तुमचा जन्म झाला, तर अशा पद्धतीने 4 पिढ्या ह्या घरामध्ये राहिलेल्या आहेत असं समजा. आणि ह्या घराची मालकी अजून काही विभागली गेलेली नाही, त्याची वाटणी झालेली नाही. तर 4 पिढ्या वाटणी न झालेलं हे घर हे स्वकष्ट वडिलोपार्जित घर समजलं जातं किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टीला समजली जाते. थोडक्यामध्ये म्हणजे मित्रांनो की वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे अशी संपत्ती की जी 4 पिढ्यापर्यंत ज्याची वाटणी होत नाही त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. पण मित्रांनो, ही आपली जी घरातली जी संपत्ती असते ती अनेक प्रकारे वाटली जाते, सगळं आपल्याला माहिती आहे. कधी त्याचं इच्छापत्र केलं जातं, कधी त्याचं बक्षीसपत्र केलं जातं, कधी त्याच्यात हक्कसोड पत्र केलं जातं, तर कधी ते विकलेही जातात. परंतु अशा पद्धतीने वडील किंवा आजोबांकडनं मिळालेली तुमची जी संपत्ती आहे ती देखील तुमची स्वतःची स्वकमाईची समजली जाईल असं कायदा सांगतो. हे विचित्र वाटतं ना तुम्हाला? पण परंतु कायदा असं समजतो की तुम्हाला जर तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या आजोबांनी जर बक्षीसपत्राद्वारे किंवा सेल डीड करून किंवा हक्कसोड पत्र करून किंवा विल करून जर ती घर दिलं असेल, जर फ्लॅट दिला असेल, तर तो तुमच्या स्वतःच्या स्वकमाईतला असं समजला जातो आणि त्याची विल्हेवाट लावायचा पूर्ण अधिकार तुम्हाला असतो. परंतु हे कसं, हे मित्रांनो बघा, हे तुम्हाला जे मी सांगतोय याच्यासाठी योग्य ते केस लॉज मी तुम्हाला देतोय. ते केस लॉज सुद्धा तुम्ही नीट पहा, शेवटपर्यंत पहा, म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला कळेल. मला अनेक प्रश्न येतात, त्या प्रश्नांमध्ये विचारतात मी माझ्या वडिलांच्याकडनं मिळालेल्या जमिनीचं किंवा संपत्तीचं किंवा घराचा मी विल करू शकतो का, गिफ्ट करू शकतो का, आणि मग ही माझी प्रॉपर्टी वडिलोपार्जित असेल तर माझे भाऊ माझे बहीण याच्यामध्ये हिस्सा मागू शकतात का, का मी माझ्या मुलाला देऊ. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणून केस सकट देणार आहे, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. मित्रांनो मित्रांनो बघा, हे जे घर आहे हे 4 पिढ्यांमध्ये आजपर्यंत अबाधित राहिलेलं आहे. पणजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा म्हणून हे वडिलोपार्जित आहे. परंतु काही वेळेला काय होतं की बाबा, तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा तुम्हाला कधी कधी प्रॉपर्टी देतात आणि ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित समजली जात नाही. कसं ते बघा मित्रांनो, गोविंदभाई छोटाभाई पटेल विरुद्ध रमणभाई मथुरभाई पटेल हा सुप्रीम कोर्टचा हा जो निर्णय आहे, सुप्रीम कोर्ट SLP सिव्हिल नंबर म्हणजे स्पेशल लीव पिटिशन सिव्हिल अप्लिकेशन नंबर 4382 ऑफ 2009 ह्या खटल्यामध्ये 2019लाच सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवलं होतं की कोणीही व्यक्ती आपली स्वतःची संपत्ती आपल्या मुलांना गिफ्ट डीड, सेल डीड अथवा विल करून देऊ शकतो. ज्या मुलाला ती मिळते ती त्याची स्वअर्जित समजली जाते. आता मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती त्याला त्या वाटणीमध्ये त्याला आलेलं घर किंवा
वडिलोपार्जित संपत्तीतला त्याचा हिस्सा आपल्या मुलाला गिफ्ट डीड देऊन किंवा सेल डीड देऊन किंवा विल करून देऊ शकतो आणि अशा पद्धतीने दिलेली ती जी ते संपत्ती आहे ती त्या मुलाची स्वतःच्या कमाईतली समजली जाते, स्वकष्टार्जित समजली जाते. मित्रांनो, आणि हे सगळं जे लिहून ठेवलंय हे या सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयामध्ये लिहून ठेवलंय, म्हणूनच हा अतिशय महत्वाचा हा निर्णय. तर मित्रांनो, झालं असं की सुप्रीम कोर्टापुढे हा जो अर्शनूर सिंग विरुद्ध हरपाल सिंग हा जो एक खटला आला, या खटल्यामध्ये असं झालं होतं की लालसिंग नावाचा एक इसम होता ज्याचा मृत्यू 1951 साली झाला. या लालसिंगला इंदर सिंग नावाचा मुलगा होता. ह्या इंदर सिंगला एकूण 4 मुलं होती. एक होता गुरबचन सिंग, दुसरा होता धरम सिंग, तिसरा मुलगा होता स्वरण सिंग आणि चौथी मुलगी होती धरम कौर. तर मित्रांनो, यापैकी लालसिंगचा मृत्यू 1951 साली झाला आणि इंदर सिंगनी त्याला मिळालेल्या, तोपर्यंत लालसिंगची संपत्ती इंदर सिंगला मिळालेलीच होती, परंतु इंदर सिंगनी काय केलं, 1964 साली ह्या संपत्तीचं वाटप केलं. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हिंदू सक्सेशन ऍक्ट अस्तित्वात आला 1956 साली आणि या संपत्तीचं वाटप झाले 1964 साली, एवढं लक्षात ठेवा. तर 1964 साली वाटप झाल्यानंतर गुरबचन सिंग, धरमसिंग यांना प्रत्येकाला आपला शेअर मिळाला आणि धरमसिंगला एक मुलगा होता, त्याचं नाव अर्शनूर सिंग होता. तर धरमसिंगनी त्या मुलाला आपल्या वाटेची संपत्ती न देता आपली जी दुसरी बायको होती त्या दुसऱ्या बायकोला धरमसिंगनी त्याच्या वडिलांच्याकडनं त्याला मिळालेली संपत्ती ही आपल्या दुसऱ्या बायकोला विकली. त्यांनी सगळीच्या सगळी संपत्ती दुसऱ्या बायकोला विकल्यामुळे अर्शनूर सिंग हा जो त्याचा मुलगा होता तो नाराज झाला आणि त्या मुलाने नाराज झाल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्याने असं सांगितलं की धरमसिंगनं जी संपत्ती मिळाली ती लालसिंग ह्या आमच्या पणजोबांच्याकडनं मिळालेली आहे आणि ही वडिलोपार्जित संपत्ती आहे, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, आणि ह्याचं धरमसिंग अशा पद्धतीने ती विकू शकत नाही. मी त्याचा मुलगा आहे, ह्या वडिलोपार्जित संपत्तीत माझा हक्क आहे, तर तो हक्क मला देण्यात यावा. म्हणून त्यांनी कज्जे दलाली सुरू केली, कोर्टामध्ये गेला. कोर्टामध्ये नेमकं काय झालं ते आपण बघूयात मित्रांनो. तर ट्रायल कोर्टामध्ये लालसिंगच्या मृत्यूनंतर, आता बघा, लालसिंगच्या मृत्यूनंतर 1951 ला ती संपत्ती इंदर सिंगला मिळाली होती हे आपल्याला माहिती आहे. ट्रायल कोर्टाने सांगितलं की 1951 ला ही संपत्ती इंदर सिंगला मिळाल्यामुळे ती वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि अर्शनूर सिंगला या संपत्तीत हक्क आहे. याचं कारण मित्रांनो, ट्रायल कोर्टाने असं सांगितलं की हिंदू वारसा हक्क कायदा 1956 साली आला आणि ह्या संपत्ती ही जी इंदर सिंगला मिळालेली संपत्ती 1951 साली म्हणजे हिंदू वारसा हक्क कायदा येण्याच्या आधी मिळालेली आहे आणि त्यावेळेला आपल्या देशामध्ये मिताक्षरा हा शास्त्रीय नियम होता आणि या मिताक्षराच्या नियमाप्रमाणे आता ह्या खटल्यामध्ये किंवा या केसमध्ये ही अर्शनूर सिंगचा या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार निर्माण होतो आणि ट्रायल कोर्टाने सांगितलं की धरमसिंगनी जी दुसऱ्या पत्नीला जी संपत्ती दिली ती चुकीची आहे, अर्शनूर सिंगचा या संपत्तीमध्ये हिस्सा आहे, तो विकू शकत नाही. त्याच्या विरुद्ध ट्रायल कोर्टाच्या या निर्णयाच्या विरुद्ध अपील केलं गेलं आणि अपीलीय कोर्टामध्ये देखील असं सांगण्यात आलं की ट्रायल कोर्टाचाच निकाल योग्य आहे. ह्या अपील कोर्टाचा निकाल देखील ट्रायल कोर्टाप्रमाणे जेव्हा लागला आणि अर्शनूर सिंगला ही वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि ती देण्याचा निर्णय जेव्हा अपील कोर्टाने धरला तेव्हा त्याच्या विरुद्ध परत एकदा ऑनरेबल हायकोर्टाकडे हाच खटला गेला आणि या हायकोर्टाने सांगितलं की 1984 ला वाटणी झालेली असल्यामुळे ही धरमसिंगची संपत्ती स्वअर्जित संपत्ती झालेली आहे. म्हणजे बघा, हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचं जे मत होतं किंवा ट्रायल कोर्टाचा जो निर्णय होता की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1956चा वारसा हक्क कायदा बनायच्या आधी ही संपत्ती झाल्यामुळे मिताक्षरा नियमाप्रमाणे वडिलोपार्जित संपत्ती आणि अर्शनूर सिंगचा त्याच्यात अधिकार आहे. हा निर्णय ऑनरेबल हायकोर्टाने हा धुडकावून लावला आणि सांगितलं की 1964 साली ही वाटणी झाली, म्हणजे हिंदू वारसा हक्क कायदा आल्यानंतर ही वाटणी झाली वडिलोपार्जित, त्याच्यामुळे त्याचं वडिलोपार्जित हे जे कॅरेक्टर आहे, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी हे जे कॅरेक्टर हे नष्ट झालेलं आहे आणि मग ती धरमसिंगची स्वतःची स्वअर्जित संपत्ती झालेली आहे आणि तो ती विकू शकतो आणि त्यांनी त्याच्या बायकोला ती विकलेली आहे. अर्शनूर सिंगला कोणताही संपत्तीत अधिकार नाही. त्यावेळेला अर्शनूर सिंगने सांगितलं की माझे वडील धरमसिंगनी त्यांची दुसरी पत्नी हिला जी संपत्ती विकली म्हणतात, परंतु त्यांनी कुठलाही पैसा त्याच्यामध्ये घेतलेला दिसत नाहीये आणि कुठलाही पैसा न घेता सेल डीड केलेला आहे, त्याच्यामुळे खोटं आहे किंवा हे रद्द करावं, परंतु हायकोर्टाने मात्र ते ऐकलं नाही. म्हणूनच अर्शनूर सिंग
ने हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि सांगितलं की ट्रायल कोर्टाप्रमाणे मला याच्यामध्ये ही वडिलोपार्जित संपत्ती असून मला हक्क आहे आणि हे असा अर्ज त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो त्यावेळेला उत्तम विरुद्ध सौभाग सिंग ही 2016 ची जी सर्वोच्च न्यायालयाने जी केस डिसाईड केली होती, जिचा निर्णय दिला होता, त्याचा दाखला दिला आणि त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की इट वॉज हेल्ड दॅट द प्रॉपर्टी विल लूज कॅरेक्टर ऑफ अ जॉईंट फॅमिली आफ्टर पार्टिशन ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजेच जर जॉईंट फॅमिलीची जर प्रॉपर्टी असेल आणि जर एकत्र कुटुंबाची हिंदू एकत्र कुटुंबाची मालमत्तेची जर वाटणी झाली, वाटप झालं, तर वाटणी झाल्यानंतर ती वडिलोपार्जित संपत्ती उरत नाही हे निश्चित आहे. आणि हे दिस वॉज डिस्टिंग्विश बाय द सुप्रीम कोर्ट, हे या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. कारण सक्सेशन हे जे सुरू झालेलं आहे, सक्सेशनचा कायदा 1956 साली सुरू झालेला आहे आणि व्यक्तीचा मृत्यू मात्र त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाने ही सांगितलं की व्यक्तीचा मृत्यू जर 1956च्या आधी झाला असेल तर मात्र मिताक्षरा नियमाप्रमाणे, कारण आपला कायदा येण्याच्या आधी आपल्या हिंदूंसाठी मिताक्षराचा नियम होता आणि दयाभागाचा नियम होता आणि अख्ख्या देशामध्ये जवळजवळ 90% देशामध्ये मिताक्षराच्या नियमाप्रमाणे संपत्तीची विल्हेवाट लावली जायची. तर सर्वोच्च न्यायालयाने उत्तम विरुद्ध सौभाग सिंग मध्ये सांगितलं की 1956च्या आधी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे संक्रमित झालेली जी काही संपत्ती आहे ती मात्र वडिलोपार्जितच समजली जाईल. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की संपत्ती वडिलोपार्जित समजली जाईल, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितलं की अर्शनूर सिंग ह्याला वडिलोपार्जित त्याचे जे आजोबा आहेत लाल सिंग, ज्यांचा 1951 साली मृत्यू झालेला आहे आणि 1951 साली त्यांचा मृत्यू झाल्यामुळे ती जी संपत्ती आहे लाल सिंगची ती सगळी आता वडिलोपार्जित झालेली आहे. 1964ला जरी इंदर सिंगने या सगळ्या संपत्तीचं वाटप केलं असेल तरी देखील त्याचा वडिलोपार्जितच ती संपत्तीचं जे कॅरेक्टर आहे, तो गुणधर्म आहे, तो जाऊ शकत नाही. कारण 1951च्या लाल सिंगच्या मृत्यूमुळेच तो इंदर सिंगला मिळालेला आहे आणि ही वडिलोपार्जित संपत्ती आणि ह्या संपत्तीत अर्शनूर सिंगचा हिस्सा आहे. आणि धरम सिंगने त्याच्या दुसऱ्या बायकोला जे दिलेलं सेलडीड करून जी संपत्ती दिलेली आहे ती खोटी आहे, ती चुकीची आहे, कारण त्याच्यामध्ये धरम सिंगने पैसे देखील घेतलेले नाहीत. अशा रीतीने मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने अर्शनूर सिंगचा हक्क मान्य केला. मित्रांनो आता या सगळ्यावरनं आपल्याला जे दिसतंय ते अतिशय स्पष्ट आहे. ते असं आहे की की तुम्हाला तुमच्या आपल्या हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे तुमच्या वडिलांना जर त्यांच्या वडिलांच्याकडनं एखादा फ्लॅट मिळाला असेल आणि तो त्यांना बक्षीस पत्राद्वारे मिळाला असेल किंवा विल करून मिळाला असेल किंवा सेलडीड मध्ये त्यांनी खरेदी करून जर घेतला असेल तर ती त्यांची स्वकष्टाची कमाई होती. आणि अशी वडिलांना मिळालेला फ्लॅट जर वडिलांनी तुम्हाला दिला तर वडिलांच्या पश्चात तो तुमचा असतो, तुमच्या मालकीचा असतो, वडिलांनी तो तुमच्या नावावर गिफ्ट केलेला असेल तर अशा ह्या तुमच्या वडिलांकडनं किंवा तुमच्या आजोबांकडनं तुम्हाला मिळालेली जमीन असो, तुम्हाला मिळालेला पैसा असो किंवा तुम्हाला मिळालेलं घर असो, हे सर्वस्वी हे तुमच्या मालकीचं समजलं जातं, तुमच्या कमाईचं समजलं जातं, तुमच्या स्वअर्जित मालमत्ता समजली जाते आणि याचं तुम्ही विल करू शकता, याचं तुम्ही गिफ्ट डीड करू शकता किंवा हे तुम्ही विकूही शकता. त्याच्यामुळे असं हे सगळं करताना माझा भाऊ मध्ये येईल, माझा बहीण मध्ये येईल हा काही प्रश्नच येत नाही. कारण तुम्हाला बक्षीसपत्र म्हणजे विल, गिफ्ट किंवा सेलडीड करून ती संपत्ती तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी दिलेली आहे त्याची तुम्ही बेधडकपणे विल्हेवाट लावू शकता काहीही करून, किंवा याच्याबद्दल कुठलाही किंतु आणि परंतु मनात आणू नका. आणि हा प्रश्न मला असं वाटतं की तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि हे सगळे नियम मी तुम्हाला सांगितलेत हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा होय. आणि अजूनही कोणी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ बरोबर.